नमस्कार. NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. मी धैर्यशील शिल्ढगे. पाहुयात बातमी. माजलगाव शहरात खासदार रजनीताई पाटील यांच्या फंडातून बांधण्यात आलेल्या संत गोरोबा काका मंदिर सभा मंडपाचे लोकार्पण काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव आदित्य पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राधाकृष्ण हुके पाटील होते. प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मोहनदादा जगताप, माजी नगराध्यक्ष साहलभाई चाऊस, दत्ताभाऊ कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक नारायण हुके पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. या प्रसंगी मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमात माजी आमदार राधाकृष्ण हुके पाटील, मोहनदादा जगताप, साहलभाई चाऊस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक नारायण हुके पाटील यांनी केले, तर सविस्तर मार्गदर्शन काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव आदित्य पाटील यांनी केले. या लोकार्पण सोहळ्यास परिसरातील महिला, पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुयात NDM महाराष्ट्र न्यूजचा खास ग्राउंड रिपोर्ट. यानंतर आज या ठिकाणी श्री संत गोरोबा काका व विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ज्या सभा मंडपाचा जे लोकार्पण सोहळा या ठिकाणी जे संपन्न होत आहे, त्या सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला ते असे आमचे आदरणीय नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदित्यदादा पाटील, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे, असे आमचे मार्गदर्शक, या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी लोकप्रिय आमदार आदरणीय अण्णा, या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि ज्यांच्यामुळे 10:30चा कार्यक्रम 11:15ला सुरू होत आहे, असे या विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय मोहनदादा, आमचे मोठे बंधू या माजलगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि भावी सुद्धा उपाध्यक्ष आदरणीय साहलभाई चाऊस, आमचे दुसरे मोठे बंधू, आमचे मार्गदर्शक आदरणीय सुशीलभाई अलोडा, या कार्यक्रमास ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि या मंदिर समितीचे जे अध्यक्ष आहेत असे सन्माननीय मुरली भाऊ, दत्ताभाऊ कांबळे आणि आमचे या भागातील शास्त्री आनंद देवाजी, अभयभाया हुके पाटील, भारतजीदा हुके पाटील, रंगनाथजी निकम, विजयभाया धाईगुडे, रामराजे रामवन आणि दत्ताजी महाजन. खरं तर हा कार्यक्रम ज्यांच्या अतिशय खरं तर या ठिकाणी कमी जागा होती, परंतु आपलं बुद्धी कौशल्य ज्यांनी या ठिकाणी वापरून हा सभामंडप अतिशय छान या ठिकाणी उभारणी करण्याचं काम ज्यांच्या निगराणीखाली झालं, असे आमचे सहकारी नगर परिषदेचे बांधकाम विभागाचे इंजिनियर श्री सन्माननीय गित्ते साहेब. खरं तर उपस्थित या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि माझे सर्व तरुण सहकारी, आज या ठिकाणी सांगायला मोठा आनंद होत आहे की 2010 साली या मंदिराची ज्यांनी निर्मिती केली ते असे स्वर्गीय गुंडीबा दादा कुंभार आणि त्यांचे सर्व सहकारी. या भागामध्ये हा परिसर कुंभारवाडा म्हणून माजलगाव तालुक्यात शहरामध्ये पूर्ण हा कुंभारवाडा म्हणून जे प्रसिद्ध असायचा, आजही कुंभारवाडा म्हणून या ठिकाणी आहे. आज या लोकांनी आमच्या भागातील मडके घडवण्याचं काम हा समाज करत आहे आणि ह्या भागात स्वर्गीय गुंडीबा अण्णांनी 2010ला जे या मंदिराची निर्मिती करून संत गोरोबा काका आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराची प्राण प्रतिष्ठा सोहळा अतिशय मोठ्या उत्साहामध्ये पार पाडला आणि आमच्या भागातील सर्व नागरिकांना त्या ठिकाणी आनंद दिला. परंतु आज ते आनंद विपरीत करण्याचं काम आदरणीय आमच्या नेत्या खासदार रजनीताई पाटील यांनी या मंडपास
10 लक्ष रुपयाचा निधी देऊन या भागात या परिसरामध्ये वैभवाचे भर टाकण्याचं काम आदरणीय ताईच्या निधीतून आम्हाला साकारण्यात आलं. त्याबद्दल मी आदरणीय रजनीताई पाटलांचे देखील खूप या ठिकाणी आभार मानतो. या भागातील सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचे धन्यवाद मानतो. हा भाग सुंदर झाला पाहिजे ही भूमिका आम्ही जेव्हा या भागातील सर्वच प्रभागातील नागरिकांनी 2016च्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मला मतं देऊन निवडून दिलं माझ्या मिसेसला, त्या सीमाताई होके यांच्यावर होती. आणि ह्या भागाचा विकास करत असताना जे जे काम या भागात आपल्याला करणं शक्य आहे, ज्या नागरिक सुविधा पुरविणं जे शक्य आहे ते काम आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडण्याचं काम केलं. ज्या ठिकाणी आम्हाला नगरपालिकेतून निधीच्या अडचणी आल्या, काही निधी आम्हाला भेटला नाही, त्या भागाची वारंवार आम्ही इंजिनियर गीते साहेब या ठिकाणी साक्षीदार आहेत. सालभाईचं पद गेल्याच्या नंतर मोठ्या अडचणी या भागाला निर्माण झाल्या. निधीची या नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात निधी असताना देखील जाणीवपूर्वक या जुन्या भागात निधी न देण्याचं काम काही मंडळीने केलं. परंतु हा भाग विकासापासून वंचित राहणार नाही म्हणून मी आमच्या नेत्या आदरणीय खासदार रणजिताईला सांगितलं की माझ्या प्रभागामध्ये अनेक असे काम आहेत. हा माझा भाग जुना आहे आणि जुन्या भागामध्ये अनेक कामं प्रलंबित आहेत. ते काम मला नगरपालिकेच्या माध्यमातून निधी असतानाही करता येत नाही. म्हणून तुमच्या खासदार फंडातला जे जे निधी मागल ते निधी देण्याचं काम आपण मला करून या भागातल्या विकासासाठी निधी देण्याचं काम करून मला ताकद देण्याचं काम आपण या ठिकाणी करावं. ताईनं मग क्षणाचाही विलंब न करता या ठिकाणचं सभा मंडपाचं काम असेल, मोठा या ठिकाणी पाटील गल्ली आणि बागवान गल्लीला जोडणारा प्रमुख त्या ठिकाणी रस्ता आहे तो रस्ता असेल, आणि आज लाईट गेल्याच्या नंतरही संध्याकाळी जे प्रकाश पाडण्याचं काम असं सौर ऊर्जाचं काम 10 लक्ष रुपयाचं ते त्या काही ताईनं दिलेलं आहे. अनेक ताईनं 2-3 मला जे जे काम सांगितले ते देण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि म्हणून मला अतिशय अभिमानाने सांगा वाटतंय की या भागामध्ये आज छोटे मोठे 4-2 काम जर सोडले तर कुठलंही काम या ठिकाणी शिल्लक राहिलेलं नाही हे मी अभिमानाने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. आणि येणाऱ्या काळात देखील जे काही आता प्रलंबित प्रश्न आहेत ते आम्ही आदित्य दादाला सांगितलंय की खासदार ताईंचा निधी जितक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला देता येईल ते या भागाच्या विकासासाठी द्यावा. आणि म्हणून आज हा कार्यक्रम पार पडत असताना खरं तर आम्हाला गुंडीबा दादा, रामकृष्णजी कुंभार यांची खास मनापासून आठवण येत आहे. त्यांनी या भागामध्ये खरं तर अतिशय सुंदर या मंदिराची निर्मिती केली आणि आज ह्या सभा मंडपाचा आम्हाला त्या भर टाकण्याचं आम्हाला भाग्य लाभलं. त्याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आणि ताईचे देखील आभार या ठिकाणी मानतो. दादा, या ठिकाणी अजून एक या ठिकाणी एक सभागृह आहे, मठ आहे, जे मुद्दगिरी मठ या नावाने प्रसिद्ध आहे. त्या मठामध्ये या भागातील छोटे मोठे लग्न समारंभाचे कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडत असतात. खरं तर सांगायला मला अभिमान वाटत की 2004 साली त्याच मठामध्ये माझं सुद्धा लग्न रांजण परिवाराशी झालं आणि ते कार्यक्रम तेव्हापासून अनेक लग्न समारंभ त्या ठिकाणी पार पडतात. म्हणून मला तुम्हाला विनंती करायची या माध्यमातून की त्या मठाच्या जर आपण ताईचा निधी 30 लक्ष रुपयाचा निधी जर आम्हाला उपलब्ध करून दिला तर त्या मठामध्ये मोठ्या प्रमाणात आज जर बघितलं तर या भागातली परिस्थिती नाही, तर मंगल कार्यालयात लग्न करायचं म्हणलं तर 1-1-1.5 लाख रुपये त्या मंगल कार्यालयाची निश्चित फीस आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या भागाचे लोकांचे लग्न त्या ठिकाणी जाऊन करणं आम्हाला भविष्याच्या काळात शक्य होणार नाही. म्हणून आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्हाला निधी मागितला म्हणजे तो निधी मिळाला असं आम्ही समजतो आणि आम्हाला 30 लक्ष रुपयाचा निधी देऊन त्या बुद्धगिरी मठाच्या त्या ठिकाणी देखील अतिशय चांगलं सभा मंडप त्या ठिकाणी आम्ही पार पाडू आणि असाच भव्य सभा मंडपाच्या उद्घाटनाचा सोहळा आपल्या आणि आले तर आमच्या आदरणीय ताईंच्या हस्ते, आदरणीय बसलेल्या मान्यवरांच्या हस्ते लवकरच पार पडू असे या ठिकाणच्या नागरिकांना मी शब्द देतो. जाता जाता आदित्य दादाला मी सांगतो, खरं तर हा सभा मंडपाचा देखील मला चांगलं आठवतंय की आपण हे पत्र दुसऱ्या ठिकाणी दिलेलं होतं, परंतु मी मोरे सरांना आणि दादाला विनंती केली की ह्या भागामध्ये सभा मंडप किती आवश्यक आहे
म्हणून आपण तो सुद्धा शब्द मला एक सांगितल्याच्या नंतर पटकन आपण दुसऱ्या ठिकाणचं पत्र कॅन्सल केलं आणि माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणचं पत्र आपण दिलं. त्याबद्दल आपले सुद्धा मी आभार मानतो. आणि येणाऱ्या काळात खासदार ताईंचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचं प्रेम येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असेच आपले राहील अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. आणि उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चांगला कार्यक्रम आयोजित केला असे आमचे पारिवारिक स्नेही आणि माझे सहकारी आदरणीय नारायणजी होके सर, सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो की आदरणीय खासदार रजनीते पाटील यांनी 10 लक्ष निधी दिला आणि एक कामाची सुरुवात केली. पण ते काम पूर्णत्वापर्यंत नेण्यापर्यंत जो आपण हातभार लावलेला आहे, कारण हे जे काम उभं इथे झालेलं आहे ते निश्चित 10 लक्ष रुपयात होऊ शकत नाही. म्हणून जो काही हातभार आपण लावलाय, वर्षाचे निधी आगाव जो आपण दिलेला आहे त्याच्यामुळे हे चांगलं काम इथे खरं म्हणजे घडलेलं आहे. खासदार रजनीताई हे फक्त माध्यम आहे. आम्हाला आनंद आहे की आमच्या माध्यमातून ह्या मंदिराची काही सेवा घडू शकली. आम्ही खारीचा वाटा उचलणारी लोक आहोत आणि त्याचा मला आनंद आहे की आम्हाला नारायण भैयांनी जो पुढाकार घेतला त्याच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा या मंदिरासाठी खारीचा वाटा उचलता आला, त्याचा मला आज आनंद होतो. आज माजलगावमध्ये आलो असताना आमचे मित्र इथे त्यांनी अजून एक इथे मागणी केली की आपल्याला बुद्धगिरी मठ ह्या सभागृहासाठी निधी द्यायचा आहे. मी निश्चितपणे मी तर आपला मेसेंजर आहे, मी फक्त निरोप इथून ते तिथे पोहोचू शकतो. मी निश्चितपणे आदरणीय खासदार रजनीताई पाटील यांना आपल्या वतीने विनंती करीन आणि निश्चितपणे जसं आता दादा म्हटले की नारायणराव हे ताईंचे लाडके आहेत आणि त्यांनी जर विनंती केली तर ताई निश्चितपणे हा निधी ह्या प्रभागासाठी देतील. आपण असंच काम आपलं चांगलं करत राहावं. समाजाची जर बांधिलकी ठेवून आपण काम केलं तर समाज आपल्या पाठीशी हा निश्चितपणे उभा राहतो. आणि मला खात्री आहे की जे काही काम आपण गेल्या वर्षांमध्ये केलेलं आहे, नगरसेवक आपण इकडचे आहात, तर आपण जे काही काम केलंय त्याचं फलित म्हणून ही जनता आणि हे सर्व लोक, हे वडीलधारी लोक आपल्या पाठीशी खंबीरपणे याच्या येणाऱ्या काळामध्ये उभे राहतील आणि आपण यांच्या पाठीशी उभा राहा. आपल्याला एकच विनंती करू इच्छितो, आपण यांच्या पाठीशी उभा राहिला तर पूर्ण ताकद द्यायचं काम हे आदरणीय खासदार त्यांची जे काही आमची ताकद आहे ती आम्ही यांच्या पाठीशी उभा करू. जसं आपण ह्या प्रभागात अनेक कामं मार्गी लावलेली आहेत तशीच अनेक कामं प्रलंबित असतात. मी सुद्धा पेठचा नगराध्यक्ष राहिलोय. सगळी कामं काही एकत्र होऊ शकत नाहीत, तर कामं भरपूर असतात, समस्या भरपूर असतात. टाइम पे हम जब काम करते हैं कोई भी नगर पालिका में बहुत काम होते, जितके कामं करताल तेवढी अजून कामं तुमच्या समोर येतात आणि जो काम करतो त्यालाच समस्याला समोर जायला लागतं. म्हणून समस्या तर येत राहणार आहे, पण त्याच्यावर हल कसा करायचा, त्याच्यावर मार्ग कसा करायचा, त्यासाठी आपल्याला चांगली लोक आपल्या प्रतिनिधी म्हणून ह्या पुढे आपल्याला निवडून द्यायला लागणार. हा कुठला राजकीय कार्यक्रम नाही म्हणून मी त्या तिथे जाऊ इच्छित नाही, पण माझे मित्र नारायण होके पाटील यांच्या विषयी मी एवढं बोलू शकतो, आपण त्यांच्या पाठीशी उभे राहावा. मी पूर्णपणे त्यांना ताकद देईल आणि या प्रभागासाठी जे काही आमच्याकडनं सेवा घडेल ते आमच्याकडनं करून घ्या. जेवढं आमच्याकडे जिथपर्यंत ताकद आहे तोपर्यंत एवढंच मी आपल्या समोर माझं मनोगत व्यक्त करतो. आदरणीय खासदार रजनीताई पाटील यांच्या वतीने आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो. ते काही कारणास्तव बिहारच्या निवडणुका आहेत, त्या CWC मेंबर आहेत आणि तिथे त्यांचं काम एक मोठं आहे म्हणून त्या येऊ शकल्या नाहीत. पण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपण 30 लक्ष रुपये देऊन हे बुद्धगिरी मठाचं काम सुरुवात करू आणि ते पूर्णत्वाला नेऊ, त्यावेळेस निश्चितपणे आदरणीय रजनीताई पाटील खासदार यांच्या माध्यमातून आपण तिथे उद्घाटनाला येऊ आणि आपले स्थानिक सगळेच माझे आमदार साहेब आणि आपण सर्वांनीच इथे ह्या चांगल्या कामाला हजेरी लावली त्यासाठी मनापासून आपले सुद्धा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.